या जिल्ह्याचे माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी 1,01,000 रुपये आणि हनुमान जयंतीनिमित्तानं नाशिक रोड इथं आयोजित करण्यात आलेल्या तपोवन हनुमान केसरीचा मानकरी अहिल्यानगरचा चेतन रेपाळे ठरला असून त्याला 1,00,000 रुपये रोख व मानाची गदा माजी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून तर उपविजेता ठरलेल्या कोल्हापूरच्या सुशांत तागोकर याला 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक मनपा नगरसेवक प्रशांत दिवे यांच्याकडून देण्यात आलं। महिला केसरीचा मान अहिल्यानगरची धनश्री फड हिनं पटकावला असून तिला प्रमोद गोरे यांच्याकडून 31,000 रुपये रोख देण्यात आले। नाशिक रोडच्या शाळा क्रमांक 125च्या मैदानावर हनुमान जयंती निमित्तानं लाखो रुपयांच्या पारितोषिकांचे बक्षिस असलेल्या विविध वजनी गटातील मॅटवरील कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। एक पैलवान एक कोच दोघी खूप अनुभवी खेळाडू आहेत। बघा मुलांना लाभलेला वजन गटाची कुस्ती अंतिम कुस्ती आहे। साहिल झाडे लाल कास्टूम मध्ये येतील, शुभम झाडे निळ्या कास्टूम मध्ये येतील। यानंतर ताबडतोब तयार राहायचे। महिला गटात उपविजेता सोनाली मंडलिक ठरली। तृतीय स्थानी आकांक्षा नलावडे राहिली। पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या तपोवन हनुमान केसरी कुस्ती स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। दिवसभर चाललेल्या विविध वजनी गटाच्या कुस्त्यांमध्ये अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरुष व महिला मल्लांनी सहभाग नोंदवला। पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना संपर्क प्रमुख विजय करंजकर, राजू अण्णा लवटे, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे, उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तमराव दळवी, मनपा नगरसेवक प्रशांत दिवे, व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, नगरसेवक आर.डी. दोंगडे, सूर्यकांत लवटे, संतोष सहाने, अनिल डेरिंगे, प्रवीण पाळदे, प्राध्यापक रवींद्र मोरे, विजय जाधव, श्याम गोहाड, सुनील सोनवणे, चिराग शर्मा, नितीन चिडे, मसूद जिलानी, बंटी कोरडे, रोशन आढाव, संदीप शिंदे, निखिल गुगे, संदेश भागवत, गणेश ताजनपुरे, गणेश गजरे, चंदन चावरिया, नितीन धाना पुणे, संदीप आहेर, ओंकार देशपांडे, अशोक रघवान, प्रियंका पटेल, संगीता शिरसाट आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। स्वागताध्यक्ष रोहन देशपांडे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। पंच म्हणून मधुकर वाघ, चेतन बलकवडे, बाळू नवले, रतन सांगळे, दशरथ गायकवाड, दिलीप गायधनी यांनी काम पाहिलं। स्पर्धेचा निकाल याप्रमाणे: 50 किलो 1 सागर भके नाशिक, 2 कुणाल पानसवे नाशिक, 55 किलो वजनी गटात साहिल जुंद्रे नाशिक, प्रेम तोकडे नाशिक, 60 किलो वजनी गटात प्रवीण ढगे नाशिक, शुभम आचपळे नाशिक, 65 किलो वजनी गटात सार्थक तुपे नाशिक, राज भदाने नाशिक, 70 किलो वजनी गटात निलेश सूर्यवंशी नाशिक, पवन ढोनर नाशिक, 75 किलो वजनी गटात वैभव तुपे नाशिक, 2 राहुल जाधव नाशिक। तपोवन हनुमान केसरी चेतन रेपाळे अहिल्यानगर विजेता, सुशांत ताबोरकर कोल्हापूर उपविजेता, अर्थ चव्हाण पुणे कुमारगट 30 किलो, विनोद गुळे नाशिक, अर्णव भुसारे नाशिक कुमारगट 35 किलो, गुरु मोरे नाशिक, रोहित पवार नाशिक 40 किलो, शिवम झाडे नाशिक, साहिल झाडे नाशिक 45 किलो, गणेश झनकर नाशिक, आदेश ठोंबरे नाशिक, महिला गट 40 किलो, सृष्टी ओहळ अहिल्यानगर, शगुन पाटील जळगाव 45 किलो, प्रतिभा सारुवते नाशिक, आरुषी पाटील जळगाव 50 किलो, अनुजा शिंदे अहिल्यानगर, तुळशी पाथर नाशिक 55 किलो, हर्षदा मासाळ अहिल्यानगर, धुती बलकवडे नाशिक 60 किलो, राजश्री ढवर सोलापूर, गौरी माने पुणे। तर महिला तपोवन हनुमान केसरी 61 ते 75 किलो गटात धनश्री फड अहिल्यानगर विजेता, रोख रक्कम 31,000 रुपये देण्यात आले। उपविजेता सोनाली मंडलिक आकांक्षा नलावडे ठरली आहे। सदर कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती। तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्तीच्या अनुषंगाने नाशिक रोडमध्ये नाशिक शहरातील पहिलीच कुस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरी झाली। या ठिकाणी आम्हाला असं कळलं की 1979 साली पहिलं अधिवेशन कुस्तीचं या नाशिक शहरात झालं होतं आणि ते पण नाशिक रोडमध्ये झालं होतं। नाशिक रोड खरं हे क्रीडाप्रेमींचं केंद्र त्या काळात होतं आणि त्यानंतर आज या ठिकाणी मुक्तिधाम फ्रेंड सर्कल असेल, उत्तुंग जे फाउंडेशन असेल आणि आमचे सगळं मित्रपरिवार असेल यांनी एक निश्चय केला आणि माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अशा प्रकारची इतकी सुंदर क्रीडा
कुस्ती या ठिकाणी पार पडली. राज्यभरातनं अनेक कुस्तीवीरांनी प्रतिसाद दिला आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण केल्याचा आमच्या सर्व मित्र परिवाराला आनंद वाटतो. कुस्ती हे आपल्या महाराष्ट्रातलं परंपरागत रांगडा खेळाचं एक वेगळ्या प्रकारचा हा खेळ आहे आणि नेहमी आम्हाला या गोष्टीतनं एक आनंद हा मिळतो की बरेच कुस्तीपटू आम्हाला जेव्हा बोलले की कुस्ती हा खेळ कोणी खेळू शकत नाही, परंतु जो कुस्ती खेळतो त्याला सगळे खेळ खेळता येतात, तो सगळ्या खेळांमध्ये मात करू शकतो. कारण खऱ्या अर्थाने शरीराला चांगली ऊर्जा देण्याचा आणि आरोग्य पुढे नेण्याचा हा खेळ आपल्या महाराष्ट्राने या देशाला आणि या जगाला दिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातले पहिले जे कुस्तीवीर होते खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये हेल्सिंकीमध्ये पहिलं मेडल मिळवलं होतं, तिसरं ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं आणि त्यासाठी त्यांचं एक गेट या ठिकाणी आम्ही दिलं. त्याच्यानंतर या नाशिक शहराचे प्रथम खासदार गोह देशपांडे यांच्या नावाने यांच्या स्मृतीसाठी देखील एक महत्त्वाचं गेट या ठिकाणी दिलं. आणि आमचं मुक्तिधाम फ्रेंड सर्कल हे नेहमीच तरुण मुलींना पुढे आणण्यासाठी कार्य करत असतं आणि आज ते खऱ्या अर्थाने तुमच्या समोर आम्ही आणलं. आम्हाला या गोष्टीचा फार आनंद वाटतो की या ठिकाणी आम्ही जवळपास बरेच 36 बक्षिसं या ठिकाणी वाटले. कुमार गटातले पण मुली ज्या होते त्यांना या ठिकाणी आम्ही खेळण्याची संधी दिली आणि खेळाचं अतिशय उत्तम प्रकारे नियोजन आमच्या सर्व मित्रपरिवाराने केलं. मध्यंतरी या ठिकाणी पावसाचं देखील आगमन झालं आणि त्यांनी देखील स्वागत केलं या कार्यक्रमाचं. याचा देखील आम्हाला विशेष आनंद वाटतो. हे सगळं होऊन देखील माजी खासदार हेमंतप्पा गोडसे या ठिकाणी ठाण मांडून बसले आणि ही कुस्ती आजच संपवली. याचं देखील आम्हाला विशेष कौतुक वाटतं. आमचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी ज्या पद्धतीने लढला, ज्या पद्धतीने संयोजन केलं, त्याचं खरोखर मला एक स्वागताध्यक्ष म्हणून विशेष कौतुक वाटतं. कुस्तीचं नियोजन करणं, इतक्या प्रमाणात मोठ्या पद्धतीने सगळ्यांचं संयोजन करणं, मॅनेजमेंट करणं ही काही सोपी गोष्ट नव्हे, परंतु आमच्या मुक्तिधाम फ्रेंड सर्कलने त्याच्यावर देखील मात करून एक नवीन असा एक आदर्श या शहराला दिला आणि या ठिकाणी आज आम्ही कुस्ती या ठिकाणी आयोजित केली. मला निश्चित खात्री आहे की पुढे देखील आमचा आदर्श घेऊन, आमची प्रेरणा घेऊन काही मंडळं, काही संस्था पुढे येतील आणि या शहराला पुन्हा एकदा वातावरण देण्याचा प्रयत्न करतील. परंतु एक मी निश्चितपणे सांगू इच्छितो की मुक्तिधाम फ्रेंड सर्कल असेल, उत्तुंग जे फाउंडेशन असेल, आमचे सगळे मित्रपरिवार असतील, या मित्रपरिवाराने ज्या पद्धतीने हे संयोजन केले अतिशय कमी वेळामध्ये, ते वाखाणण्याजोगं आहे आणि मला या सगळ्या मित्रपरिवाराचा अभिमान वाटतो. धन्यवाद. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.